नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत ना? चला तर आज आपण पाहणार आहोत खारं वांग. त्यासाठी आता एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये मी बनवलं आहे. त्यासाठी आपण आता पाहणार आहोत काय काय लागते ते. इथे मी 5-6 वांगे मधून कट करून घेतले आहेत. त्यानंतर आता आपल्याला वाटण्यासाठी इथे लागणार आहे थोडंसं खोबरं. त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आहेत आणि ते मी कढईमध्ये भाजून घेतलं आहे. त्यानंतर थोडेसे शेंगदाणेही छान असे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता आपले शेंगदाणेही भाजले आहेत. आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्याही छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. छान आपल्या खरपूस अशा हिरव्या मिरच्या पण भाजल्यानंतर आता आपण हे वाटण थोडंसं थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचे आहेत. खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची हे टाकून आपल्याला त्यामध्येच 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा हे पण टाकायचं आहे मध्ये आणि याला आपल्याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता बघू शकता आपलं वाटण तयार आहे. हे आता एका मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. पूर्ण वाटण आता काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे धने पावडर 1 चमचा जिरे पावडर, त्यानंतर छोटा चमचा 1 हळद. तुम्हाला वाटत असेल आवश्यक असेल तर घरगुती मसाला थोडासा वापरू शकता किंवा गरम मसाला टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला छानपैकी असं हातानं पूर्ण मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता आपल्याला हे पूर्ण वांग्यामध्ये छान असं भरून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता हे असं भरून घ्यायचं आहे वांग्याला. सगळ्या वांग्यामध्ये आपल्याला हे वाटण थोडं थोडं करून भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं भरत आहे. त्या पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे. आणि आता आपलं पूर्ण वांग्यामध्ये भरून झालेलं आहे वाटण. आता आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी आता कढईमध्ये तेल टाकलं आहे मी 1 पळी. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली फुलली की आता त्यामध्ये आपण जिरे टाकले आहेत. जिरेही छान असे तडतडले फुलले की आता त्यामध्ये आपल्याला हे भरून घेतलेले वांगे टाकायचे आहेत. एक वांग पूर्ण सोडून घेणार आहे मी तेलामध्ये आणि छान असं आपल्याला हे फ्राय करायचे आहेत वांगे. दोन्ही साईडनं आपल्याला पलटून हलवून घ्यायचे आहेत वांगे, जेणेकरून आपले वांगे सगळीकडून छान असे भाजले गेले पाहिजेत. आणि आपले वांगे आता मी पूर्ण हलवून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही आपलं वाटण एकदम छान बसलेलं आहे. वांग्यामध्ये बाहेर निघत नाही. असंच थोडंसं दाबून आपल्याला वाटण भरून घ्यायचं आहे मध्ये. आणि आता राहिलेलं वाटणही आपल्याला थोडंसं वांगे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे. जे आपण बाजूला ठेवलेलं होतं वाटण ते. आणि त्यालाही छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. छान परतून घेतल्यानंतर पूर्ण आता आपले वांगे आपल्या वाटणानं कव्हर झालेले आहेत. पूर्ण एकजीव झालेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी करून टाकणार आहे. तुम्हाला पाणी रस्सा भाजी करायची असेल तर जास्त पाणी टाकू शकता किंवा मग तुम्हाला जर फक्त वांगे फ्राय करून पाहिजे असतील भाजीचे तर तुम्ही फ्राय पण करू शकता. मला इथे रस्सा भाजी पाहिजे होती म्हणून मी इथे पाणी जास्त ॲड केलं आहे. आणि आपल्या आता तयार आहे खारं वांग. नक्की ट्राय करून बघा. असं वांग खूप छान लागते. कमी मसाल्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये खूप छान भाजी होते. आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि घरचं खा, हेल्दी राहा. श्री स्वामी समर्थ.